आज मी बनवते खमंग थालीपीठाची भाजणी बनवण्यासाठी मी ते पाव किलो गहू घेतलेले आहेत। गहू हे स्वच्छ निवडून घेतले आणि हलकेसे भाजून घेतलेले आहेत। जास्त भाजायची गरज नाही। एक मोठं ताट घेतलं, त्यामध्ये गहू टाकलेले आहेत। याचबरोबर पाव किलो ज्वारी आहे, ती पण हलकीशी भाजून घ्यायची आहे। ज्वारी गहू एकत्रच मिक्स करत आहे। अर्धा किलो नाचणी आहे, ती पण हलकीशी अशी भाजून घेतलेली आहे। मीडियम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। आणि पाव किलो ही बाजरी आहे, ती पण भाजून घेतलेली आहे। सर्व काही एकत्रच मिक्स करत आहे। चम्मचने असं मिक्स करायचं, म्हणजे जी गरम वाफ असते ती खाली चिटकणार नाही। काळे हरभरे आहेत, ते पण भाजून घेतलेले आहेत। त्याचबरोबर चणा डाळ आहे, मूग डाळ आहे, टपराची डाळ घ्यायची, त्याचबरोबर उडीद डाळ आहे। तिन्ही पण डाळी छान भाजून घेतलेल्या आहेत। डाळी भाजण्याच्या अगोदर कोरड्या कपड्याने पुसून घेतलेल्या आहेत, त्यामध्ये जी पावडर असते ती निघून जाईल पुसल्यामुळे। याचबरोबर तांदूळ आणि पोहे आहेत। तांदूळ पोहे 1 वाटी आहेत आणि डाळी पण 1-1 वाटी घेतलेल्या आहेत। तुमच्या घरामध्ये जे पण कुठले धान्य असतील ते तुम्ही घेऊ शकता। कडधान्य घेतले तरी चालतात। अर्धा वाटी धणे, अर्धा वाटी जिरं आहे, ते पण छान भाजून घेतलेलं आहे। पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका डब्यामध्ये टाकत आहे आणि आता मी हे दळून आणणार आहे। या भाजणीपासून थालीपीठ कसे बनवायचं याचा व्हिडिओ मी नक्की शेअर करेल। तुम्हाला ही भाजणी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा।